नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये. आज आम्ही तुमच्यासाठी परीक्षेत विचारले जाणारे चालू घडामोडी संबंधित महत्त्वाचे 15 क्वेश्चन्स घेऊन आलो आहेत. जर का तुम्ही सहकारी बँक, नाबार्ड ऑफिस अटेंडंट, एनटीपीसी परीक्षांची तयारी करत असाल, तर हे क्वेश्चन्स तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच मदत करतील. यासारखेच आम्ही क्वांट आणि रिझनिंग, बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेसवरती सुद्धा व्हिडिओज बनवले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहेत? ऑप्शन्स आहेत दिल्ली, काश्मीर, श्रीनगर, बेंगलोर. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीनगर. श्रीनगरला हस्तकलेसाठी वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र कोणी दिले? तर हे प्रमाणपत्र वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल यांनी प्रदान केले आहे. वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिलचं हेडक्वार्टर कुवेतमध्ये आहे आणि याचं फाउंडेशन 1964 मध्ये झालं होतं. प्रश्न नंबर 2, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधीच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी केलं आहे? ऑप्शन्स आहेत न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, मॉस्को. आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, टोकियो. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियोच्या एडगोवा वार्डमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. क्वेश्चन नंबर 3, 27 जुलै 2024 रोजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची कोणती पुण्यतिथी साजरी केली गेली? ऑप्शन्स आहेत 5वी, 7वी, 9वी, 10वी. तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची 9वी पुण्यतिथी 27 जुलै 2000 रोजी साजरी केली गेली. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला झाला होता आणि त्यांचा मृत्यू 27 जुलै 2015 रोजी झाला. क्वेश्चन नंबर 4, पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन कोणी केले? ऑप्शन्स आहेत मुकेश अंबानी, नीता अंबानी, अमिताभ बच्चन, विराट कोहली. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, नीता अंबानी. तर पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन नीता अंबानी यांनी केलं आहे. क्वेश्चन नंबर 5, अखिल भारतीय शिक्षा समागम 2024 मध्ये कोणता उत्सव साजरा केला गेला? ऑप्शन्स आहेत एनईपी 2020चा पहिला वर्धापन दिन, जीएसटी प्रणालीचा 5वा वर्धापन दिन, एनईपी 2020चा 4था वर्धापन दिन, नवीन शिक्षण धोरणाचा पहिला वर्धापन दिन. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, एनईपी 2020चा 4था वर्धापन दिन. एनईपीचा फुल फॉर्म काय? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्याबद्दलची कोणती चरित्रकथा अलीकडेच प्रकाशित झाली आहे? ऑप्शन्स आहेत सामग्री आशा, संगीत रत्न आशा, स्वरसामिनी आशा, गायिका आशा. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, स्वरस्वामिनी आशा. स्वरसामिनी आशा हे चरित्र आशा भोसले यांच्याबद्दल आहे, ज्यात त्यांनी संगीतकालीन कारकिर्दी आणि जीवन प्रवासाची माहिती दिली आहे. क्वेश्चन नंबर 7, एसबीआयने पुढील अध्यक्ष म्हणून कोणाला एफएसआयपीची मंजुरी मिळाली आहे? ऑप्शन्स आहेत रजनीश कुमार, दिनेश कुमार खरा, सी.एस. शेट्टी, शांती कुमार. तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, सी.एस. शेट्टी. सी.एस. शेट्टी यांना पुढील अध्यक्ष म्हणून एफएसआयपीने मंजुरी दिली आहे. एफएसआयपीचा फुल फॉर्म काय? फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो आणि याचं हेडक्वार्टर आहे मुंबईत. क्वेश्चन नंबर 8, पंतप्रधान मोदींनी एम व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित किती पुस्तकं प्रकाशित केली? ऑप्शन्स आहेत 2 पुस्तकं, 3 पुस्तकं, 1 पुस्तकं, 4 पुस्तकं. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 3 पुस्तकं. तर मोदी यांनी एम व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. एम व्यंकय्या नायडू यांचं पूर्ण नाव आहे मुप्पावरपू व्यंकय्या नायडू आणि त्यांचं ते 2017 ते 2022 पर्यंत भारताचे 13वे उपराष्ट्रपती होते. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने T20 वर्ल्ड कप विजयानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? ऑप्शन्स आहेत महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा. त्याचं ऑप्शन्स आहे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, रवींद्र जडेजा. क्वेश्चन नंबर 10, तालिबानला कोणत्या देशाने बंदी घातलेल्या संस्थेच्या यादीतून हटवले आहे? ऑप्शन्स आहेत कझाकिस्तान, भारत, अमेरिका, अफगाणिस्तान. तर तसं तुम्हाला माहितीच आहे 2021 मध्ये तालिबाननी अफगाणिस्तानला टेक ओव्हर केलं होतं आणि त्याच्यानंतर बरेच कंट्रीजनी त्यांना बॅन केलं होतं. तर आता कझाकिस्तान यांनी त्याला त्यांच्यावरचं बॅन हटवलं आहे. कझाकिस्तानची कॅपिटल अस्ताना आहे. क्वेश्चन नंबर 11, CRISIL च्या अहवालानुसार फायनान्शियल इयर 25 मध्ये कोणत्या क्रेडिट विभागात सर्वात जलद वाढ होण्याची अपेक्षा आहे? ऑप्शन्स आहेत रिटेल क्रेडिट, गृह कर्ज, उद्योग कर्ज, शैक्षणिक कर्ज. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, रिटेल क्रेडिट. रिटेल क्रेडिटचा फुल फॉर्म काय? क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. याचे हेडक्वार्टर आहे मुंबई इथे. क्वेश्चन नंबर 12, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन्स आहेत डॉक्टर एमॅन्युएल सोब्रेन, डॉक्टर मारिया कॅरेन्स, डॉक्टर रोबर्टो मॅकेग, डॉक्टर जॉर्ज क्लार्क. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर एमॅन्युएल सोब्रेन. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ याचं हेडक्वार्टर कुठे आहे? रिओ डो प्रोनी, पॅरिसमध्ये. याचं फाउंडेशन कधी झालं होतं? 1924 मध्ये. क्वेश्चन नंबर 13, नासाच्या कोणत्या मिशननं शुक्र ग्रहावर अलीकडील ज्वालामुखी क्रियाकलापाचे थेट पुरावे दिले आहेत? ऑप्शन्स आहेत मॅगलेन मिशन, चंद्रयान 2,
अपोलो 11, व्हीनस एक्सप्रेस. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, मॅगलेन मिशन. नासाने मॅगलेन मिशनचे शुक्र ग्रहाकडील ज्वालामुखीचे क्रियाकलापाचे थेट पुरावे दिले आहेत. नासाचं फुल फॉर्म काय? नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. याचं हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स येथे आहे आणि याचं फाउंडेशन 1958 मध्ये झालं होतं. क्वेश्चन नंबर 14. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानुसार 85 वर्षाच्या कोणत्या माजी भारतीय मिडफिल्डरचे निधन झाले आहेत? ऑप्शन्स आहेत PK बॅनर्जी, IS विजयन, भूपेंद्र सिंग रावत, सुब्रतो भट्टाचार्य. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, भूपेंद्र सिंग रावत. AIFFचं हेडक्वार्टर हे दिल्ली इथे आहे. क्वेश्चन नंबर 15. सेबेक्स 2 काय आहे? ऑप्शन्स आहेत नवीन तंत्रज्ञान, सागरी जहाज, भारतीय नौदलाचं प्रमाणित केलेलं विस्फोटक की अंतरिक्षयान. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, भारतीय नौदलानं प्रमाणित केलेलं विस्फोटक. हे विस्फोटक TNT पेक्षा 2 पट अधिक घातक मानला जातो आणि हा नॉन न्यूक्लिअर वेपन आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं न्यूक्लिअर पॉवर्स वापरले गेलेले नाही आहेत. ओके, तर हे होते टोटल 15 क्वेश्चन. तुमचा स्कोर किती आला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा क्वेश्चन नंबर 16 तुमच्यासाठी घेऊन आलोय, त्याचं उत्तर सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 30 जून, 1 जुलै, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. तर मित्रांनो, ही होती आपली चालू घडामोडीवरची क्विज. असेच आम्ही बाकी क्विजेस पण प्रकाशित केले आहेत, जे की बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस, क्वांट आणि रिझनिंगवरती आधारित आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.